रसिक बंधू आणि भगिनीनो, आम्ही काही शाहीर खूप नावाजले नाही, गावाजले नाही. तुमच्या एका खेड्यातल्या शेतकऱ्याचे पोरं आम्ही या माझ्या खंडोबा भवानी असे जागरण करत असतो. तरी आमच्या गायनातून कलाकृतीतून चुका झाल्या तरी झालेल्या चुका आमच्या निदर्शनात आणून द्या, हीच माझी 10 बोटाची नम्र विनंती. राष्ट्रीय कथासार जनजागृती मंडळ मुक्काम किनारा तालुका समुद्रपूर जिल्हा वर्धा. शाहीर सुभाष भाऊ मेश्राम मुक्काम किनारा तालुका समुद्रपूर जिल्हा वर्धा. माझे सहशाहीर आत्माराम भाऊ गेडा, माझे समर मास्तर प्रेमदासजी खवरे, माझे व्याजो मास्टर रामदासजी राहू, माझे नक्करकार परसराम भाऊ रामटेके आणि माझे नृत्य कलाकार अक्षय भाऊ सोनू आणि माझ्या पार्टीचे संचालक ताराचंद भाऊ गजबी यांच्या संपूर्ण पार्टी सहित कथासार गायनाचा कार्यक्रम चालू होता आहे, सुरू होता आहे. जय हिंद, जय भवानी. मरतो मंती बापा संत महात्मा, जपी तपी मंती संत महात्मा, या नर जीव जंतूचा तुझा आहे आत्मा, या सर्व सकळ जनाचा तुझ परमात्मा, तुला स्मरण नाम म्हणून तुला स्मरण. विश्वजननी बापा माता सरस्वती हो, विश्वजननी माता सरस्वती, मुद्र नवीना बापा घेऊन हाती, या बालकाला द्यावे मती, म्हणून तुला स्मरतो. राष्ट्र बापा संत तुकड्याची कहाणी, राष्ट्र बापा संत तुकड्याची कहाणी, अमोल भरली बापा ती अभंगवाणी, सत्य झाले जी पंडित ज्ञानी, परमात्मा परमेश्वर हो. कल्पना ज्ञानाच्या त्या शिखरावर हो.
प्राण मुकले परंतु बापा नाही झुकले अमर झाले या धरतीवर हो किती वर्णू भगवंता तुमची पुण्याई किती वर्णू भगवंता तुमची पुण्याई कधी दिसणार नाही माझी बाप आणि आई या भूमीवरी जन्म दिला तिच्या ठाई म्हणून तुला स्मरण मागणे माझे तुला हो मागणे माझे तुला विश्वासपणाचे काही कल्याण बापा या सर्व जनाचे गुरु रतिराम म्हणे दास चरणाचे माझ्या
तुम्ही येणं जाणं नाही का?
राज करी दादा मायावती बापा राजाची कामिना सुंदरी धन दरव्याला नायून हे कुलदायक बाळ राजाच्या कुलवंशाला बाळ बापा मी शोधजी खेळ खेळतो बापा आईच्या विलास मंदिराला खेळ खेळतो बापा चित्रगा शाळेला काय करू म्हणे देवा भगवंताने एका पुत्राचा बापा नाही म्हणे पुत्रवंतजी एका पुत्राचा पुत्रवंत नाही एका बापा जोडीचा कास्तकार नाही 100 रुपयाचा शावकार नाही काय करू म्हणे बापा एवढी मोठी स्टेस ठेवून दादाने जातो म्हणे बापा दुसऱ्या मुलाच्या दादा करिता हो आणि जो राजा कपूरचंदजी त्या कचेरीचे न्याय निवृत्त करण्याला कवडी कवडी बापा धन जोडले बापा टाके भरले जी नाही केले गोर गरीबाची अन्नदान नाही केले कोणाला कपड्याला त्याचे दान दादान एवढी मोठी बापा इथेच एकुलता एक मुलगा माझ्या मनावर कुडवंशात जी जात म्हणजे भवानीच्या तपाला हो जाईन म्हणे बापाच्या तुळजापुराला जी बाकी म्हणे बापा दुसऱ्या पुत्राचे दान आणि 2 बापा पुत्राची जोडी होईल म्हणे आपल्या कपुरीचंद नगरीला जी आनंद आनंद होईल म्हणे आपल्या राजधानीला असे म्हणता बापाच्या राजा कपुरीचंदान सकाळी उठावं धाड्या झटक्याकडे जावं धाड्या झटक्याकडून यावं टोल मुखाऱ्या पाणी घ्यावं टोल मुखाऱ्या पाणी घ्यावं आंघोळ बापा स्नान करावं तुळशी बापा बिंद्रावर पूजले जी कापूर बापा उत्पत्त्या लावल्यानं अंगामध्ये बापा पोशाख टाकला मध्ये बापाच्या कचेरीच्या मार्गानं खऱ्याचे न्याय बापा खऱ्यास देणार खोट्याचे न्याय बापा खोट्याला देणार फाशी त्याला फाशी दंड त्याला माफी करणार असे म्हणता जो राजा कपूरचंद अरे कसा निघून चालला गुरु रतिराम मने गुरु मूर्ती हो गुरु रतिराम मने बापा गुरु मूर्ती चंद्रावरती बापा सूर्याचे निशान डोलती शाहीर बापा तुम्हा राम गायन कर
निघून चालला गा अरे निघून चालला हो अरे दादा न माझ्या दिले बाबू न माझ्या वेगाने चालला गा अरे वेगाने चालला हो अरे दादा न माझ्या दिले दादी रे दिली गा बाबू न माझ्या दिले दादी रे वेगाने चालला गा अरे वेगाने चालला हो दादा न या दिले दादी रे दिली दादा न या दिले दादी रे आवाज म्हणते बारीक आवाज टाळता टेबल आवाज कमी ठेव बारीक माईक साऊंड काही लागला बापा मस्ती लागले थोडस काही बापाच्या चित्रशाळा राजा कपूर संताच्या घरीची धनद्रव्याला नाही न धन सांगता बापा रात्र निगती राजा कपूर संताची जी अशी भगिनी बापा सेवा करी पायी पारे करी हो बापा राजा कपूर संताच्या घरीची विचार 12 वाजताची बाप्पा काची बंद आहे म्हणतो हॅलो राजाचा नित्य नियम म्हणावं सकाळी उठावं झालं झटक्याकडे जावं आंघोळ स्नान करावं बापा कबीर पापानाचा मुखी वेळा घ्यावा 12 वाजताची रात्र कबीर संतान घरा करणार छोट्याचा न्याय बापा पोटा करणार मोठं त्याला फाशी फाशी त्याला सजा बापा राजा कबीर संताची पिता केला राजा कबीर काय करणार राजा विना राज कचेरी सुनी बापा शिपाई
राज्य माझ्या लाडक्या बापाचा विचार करून कोणी आले असेल बापा न्याय मागण्याला कोणी आले असेल अन्न मागण्याला कोणी असेल बापा गरीब लोक आपले भीक मागण्याला नाही त्या तिकडल्या माहिती आवाज कमी होतो अरे आवाज होईल म्हणे बापा माझ्या लाडक्या बुद्धिवंताला मनात तुला बापा कधी संचार आणि कसा आवाज मारतो नारायणा मा बोंगले सोयीने बनवाया सुंदर उलटचा तुला मा बोंगले सोयीने बुद्धिवंता हो माझ्या लाडका माझ्या बुद्धिवंता आवाज देतो बाबा तुझा राजा कभी सुंद माझ्या लाडका बुद्धिवंताजी आवाजावर रावण यावे गा भरले आपल्या राजकीला माझ्या बुद्धिवंता ज्या बापा राजाचे स्वाला ऐकून ज्या बापा बुद्धिवंतानं ज्या राजाच्या बापा स्वाला ऐकून ज्या बापा बुद्धिवंतानं हो शांतपणे बापा माथाच्या जवळी निघून आणि तो बुद्धिवंत आणि कसा निघून चालला आईना उदन उद बोलावं आईना उदन उद
एकरे एकरे जगन्नाथ एकरे जगन्नाथ एकरे जगन्नाथ भाऊ एकरे मुक्काम कमिटी राहते आता चंद्रपूरला पोलीस यांच्याकडून आमच्या पार्टीला 100 रुपयाचा फरमास मिळाला. पार्टीकडून धन्यवाद सत्तेचे परिणाम लाख लाख शुक्रिया. आणि ऐसा पुणे
जिवंत झालं मला सांगा एवढा टाइम नव्हता घ्यायचा बुद्धिवंता हो आणि उशीर का झाला माझ्या लाडक्याचा का बुद्धिवंता बोला मला सरकार मला सांगा हा ज्याची म्हणावं खानदेश नगरी बापा राजा कपूर चंद्रराजे करी बरोबर आहे सगळ्यांनाच माहित आहे बापा मायावती असं का एकोणता एक वार विश्वद्वार धर्मासी असं राजा मित्र तुम्हाला माहित आहे की नाही नाही बरोबर आहे 12 वाजताचे राज्य कचीर भरवावं हो आणि संध्याला बापा न्यायाचं काम करावं माझा लाडका बुद्धिवंता मी तुमच्या ड्युटीवर जाऊ ना तुम्ही आहे ना हो. मग मला सांगा राजा राज्य कचेरी सुनी हो. आणि शिपाया वाचून पारा सुना माझ्या लाडक्या बुद्धिवंता तुमचा शिपाई कामावरती हजर नाही मग मला सांगा मी दररोज कामावर हजर राहून मला शिवाय देतात तुम्ही तर काय सांगता तुम्ही फुकटचा पगार घेता का फुकटचा पगार नाही घेत मी सगळे काम घरचे करतो बसत्या गाडीचं राज्य मला हो आणि चालत्या गाडीचं राज्य तुम्हाला माझ्या लाडक्या बुद्धिवंताजी बाप सरकार शिपाई हो अरे नाही पाड्याला माझ्या लाडक्या बुद्धिवंत दादा हा म्हणजे तुमचं म्हणणं का आपला शिपाई हजर नाही तुम्ही इकडे काही नाही बघा. त्याच्या घराला मला सरकार हिंमत कोण राहतो मी सकाळी घरचे कामं पाहतो सगळे शेतीवाडीचे कामं पाहतो बरोबर आहे आणि सगळे तुमचे काय कारभार काय बाहेर आहे सणा कापलं ठेव वगैरे वगैरे सगळं करतो सारखा काय ना तुम्हाला एक नाही बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही सगळे काम सांभाळ बरोबर आहे. मला काय नाही करणार बसल्या गादीचे राजा तुम्हाला बाप सरकारनं अरे चालत्या गादीचे राज मला बापू सरकारजी उरलेले काम बापाच्या रामला नसिपा कर 8 दिवसाचा जमाना झाला हो नाही बाबा का बाप हाजर रामला नसिपाहिजी बरं मला सांगा तुम्ही माझ्या घरी फुकटचे काम करता का बाप सरकार दाऊदाच्या सेवा करी बापा शिपाई पाहेऱ्यावरी शिपाई साहेब दाऊदाच्या सेवा करी बापा शिपाई पाहेऱ्यावरी आनंदाने बापा राहता राजधानी मध्ये हो उरलेले काम मी करतो सभा भरली असता बापा गल गोल ब्राह्म बापू सरकार शिपाई नाही पारे करायला हो आणि शिपायाचा आला का बाबू माझ्या माझ्या लाडक्या बुद्धिवंता कोणी आले बापा न मागण्यासी कोणी आले दान धर्म करण्यासी बापू सरकार कोणी आले बाबा माता भवानीचे पूजन करण्याला अरे 8 दिवसाचा जमाना झाला नाही शिपाई हजर तुमच्या बापा सांगण्याप्रमाणे जातो ज्या शिपाई वाड्याला बुलावणार तुला बुलाला हो आनंदाने राग बापावरच्या मागला बापू सरकारनं बुद्धिवंता हो अरे सर्व बापा दिले तुमच्याकडे बापा चालक मार्गाचे सगळे कामं दिले बापू सरकार आणि तुमच्या मला सांगा हा. आपला शिपायाचा ड्युटीवर नाही आला मग त्याला त्यानं माझ्याकडे अर्ज दिला मला सगळं काय सांगितलं सुभाष भाऊ म्हणे तू म्हणे मला बजारापुरतं काहीतरी पैसे दे म्हणे मला आपल्याला लक्ष्मीचे पैसे देऊ म्हणे त्याने काय इकडे आवाज आपले पाहिजे ते नाही ना 50-50 काही त्याचं नाही काही अरे एखाद्या वेगाचं काम करायला लागते कारण मी तुमचा दिवाणजी बरोबर आहे निघून जावे बापा रामलालाच्या घराला हो लवकर बोलून आणारे बापा माझ्या रामलाला शिपायाला बस तुमच्या मनाप्रमाणे लवकर जातो लवकर लवकर आणि पटकन घेऊन येतो असं का ठीक आहे ठीक आहे या बापा म्हणावं अरे राजाने सांगितला ज्या बुद्धिवंताने ऐकला राजाने सांगितला ज्या बुद्धिवंताने ऐकला जातो म्हणे बापा ज्या शिपाई वाड्याला अरे जो बापा बुद्धिवंत अरे कसा बुद्धिवंत आला हो
सिपाई पहाऱ्यावरती म्हणावं हजर हो सिपाई हो बालपणीच्या मित्रा माझ्या रामलाल दादा 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 हे सिपाई भाड्याचा बहीण त्या दिवशी मला बजारासाठी पैसे दे म्हणे पैसे घेऊन गेला आणि मालक मला शिवा देते तू लवकर ये सिपाई माझ्या दादा बाळपणीच्या मित्रा माझ्या रामलालानं आवाज ऐका यावे बापा इकडं माझ्या मित्रा मित्रानं दादा काय झालं आवाज स्पष्ट नाही उडाला का कमी थोडा कमी करा हालो हालो बाई अहो बकरा नाही तुला माणूस नाही ओळख माणूस नाही ओळख हो म्हणजे तुझ्या घरी भाकरी खायला येतो तुला माहित आहे का सगळे होणार एवढा चढवून नाही पाहिजे का आहे का नाही तुझ्या घरी भाकरी खायला येतो माणूस नाही समजत बकरा नाही समजत बाई शिपायाची पहिली बायको उठून पण आली आणि दुसरी बायको लावून गेली आणि तिसरी करून आणली पाटाची हे पाण्यात जवान जवान पोरायला पोरी भेटत नाही आजकाल आणि त्या म्हाताऱ्याला नवरा गेली पुण्या गावची काय माहित नाही यालेच मध्ये भंडारा दिला भाता भिडला हा सोय आमच्या वराडात पानं कशाच आहे का नाही मग कापणं होते का बाई कोणाची ग बायको तू कोण तुझा नवरा कोणाची ग बायको तू कोण तुझा नवरा अशा बाजारी फिरते सजने होती दोघांच्या तक्रार एखादी वेळा तुझ्या घरी पाहुणा तुका फिरका काढा बकरा का असं अरे वा हे एक दुसरी कोण आरवली का कोंबडी मग त्या शिपाली एकच आहे दुसरी कोंब म्हणते बाई लवकर ये. हा भाऊजी नमस्कार राम राम झालं का तुमचं काम माझा चमत्कार झाला मी म्हणतो तुझं काम झालं का म्हणतो हे नाही सांगे माझं काम जायचं सकाळी तुमच्या भंडाऱ्याचे हे सांगते का आमच्या तर बोला 4 वाजता आपल्याला चालमध्ये विडा घेऊन निघलं नाही तुमच्यावानी मी काय म्हणतो बड्याला फारा खाती धरली खात पारखी नाही पाहिलं नाही काहीच नाही आणि तिसरी मला माहित असल्या तर मला काम माहित नाही डंगऱ्या एवढा मोठा पोट फुगून एखाद्या जवान पोराला केली असती तर कशी लिंगारी लागली असती माय भाजी हा कसा येतो ना डोळ्यावर दिसतो ढटरे असतो की फुगला असतो तुझं म्हणणं असं सटकन मेला 1500 रुपये पगार लागते त्याच्यासाठीच केली जवान पोरगा असा रोज नाशिकलेलं असतं तिकडे कंपनीमध्ये माय भाजी त्यांना मागं फिरवलं असतं आपण काय जात आपल्या कामात मग रात्री दिवसा आराम मस्त 2 पात्रा बागरावर उठताना सगळ्याकडून झोपावं झोपणं आणि तो आणून पोचते तुले मला जाऊ दे मी काय म्हणतो काय म्हणता रामलाला सिपाही कुठे गेला माझे बाई 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 रे बाई भाऊजीच्या घरामध्ये झोपू नये घरामध्ये झोपून या ना फुटाचा पगारदार पण जाय काय करणार आणि त्याचा बापा येतो तुला भाऊ येते त्या मागाला काम करायला मी एकटाच करतो बघ माझ्या भावना माझा पैशाला येईल तुझ्या भाऊ कावला त्या आणि तुझ्या भावाला त्या भावाला काम झालं मी कोणते काम अरे सकाळी उठतो त्या मालकाच्या बाया न्या लागते शेतावर सगळ्या मजुराचा हिशोब द्यावा लागते 8 दिवसात सुट्टी गेला आम्हाला काय म्हणे माझ्या घरी म्हणे भुवारीचा घट बांधला आहे म्हणे
आणि माझी म्हणे तिला पूजा चालू आहे म्हणे भाऊ म्हणे मला 4 दिवस सुट्टी दे म्हणे 4 दिवसाची सुट्टी आहे म्हणे हो भाऊजी तुम्हाला काय सांगू सकाळी उठला ते उठला चाललं त्या मुलीबाईच्या धाब्यावर मग घरी एक खावाले जाणार नाही काही नाही दिसत नाही म्हणी तरी पण कसा बरे घरादारातले सगळे भांडे घेऊन त्या मुलीबाईकडे नेऊन विकला ना मस्त 10 रुपये पाहिजे होता नाही तर का तसाच पाहिजे होता तुले पुलाव बघून दिसला मध्ये माझा दिल कुठ्या कुठे कामाचा भाऊजी काय बाई आपण कार्यक्रमात जातो म्हणे तू माझ्या घरी येशील म्हणे दररोज पांढरे कपडे धुईल म्हणे मग आपण कार्यक्रमात जाऊ ना दोघांमध्ये मी त्या बापाचा नोकर आहो त्या बहिणीचा नोकर आहो मी घरचेच कपडे धुतलाय का मी नाही का माझी मोठी बहीण आहे ती तुम्हासाठीच देईन ना मी चढवते थोडसा पाहिजे तिकडे तिकडे फ्यासन वाढली शिक्षण आपल्या इज्जतीला पाहून इकडे बरं तुझी आंब्याची अमराही तुझी आंब्याची अमराही आवाज कसा होत आहे भोंगाडल्यासारखा होत आहे हे खोल घाल करते पुन्हा ठोस पाचा बटन मारली पाहत होतो
फटका